मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 62. तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहां भी ले जाए राहे हम संग है. आर्या अजूनही रूममध्येच विंग्स ऑफ फायर हातात होतं, पण मन वाचनात रमत नव्हतं. भिरभिरत होतं मम्मा आणि अंकलच्या विचारात. मम्मा आणि अंकल एकाच ऑफिसमध्ये काम करतात ते ठीक आहे, ते फ्रेंड्स पण आहेत का? फक्त पूरब अंकलच मम्माचा बेस्ट फ्रेंड आहे, पण मम्मा आणि राजीव अंकल एकमेकांशी बोलताना तर फ्रेंड्स सारखेच वाटतात. खूप गप्पा करतात, हसतात, एकत्र खुश असतात. जियाशी बोलले तर ती नॉर्मल वाटली. आय थिंक तिने अंकल आणि मम्माची फ्रेंडशिप एक्सेप्ट केली आहे. बट मी का अपसेट झाले? कारण राजीव अंकल माझे बडी आहेत. ही इज माय बेस्ट फ्रेंड, दुसरे कोणाचे नाही. मग अंकल मम्माचे पण बेस्ट बडी असतील का? हां, म्हणजे मी पण स्कूलमध्ये खूप जणांची फ्रेंडच आहे ना. हो, आणि जियाला याचा कधीच राग येत नाही. सो अंकल आणि मम्मा पण बडी बनू शकतात ना. हां, फ्रेंड्स तर नक्कीच. मम्मा ऑल्सो नीड्स फ्रेंड्स. पण फ्रेंड असले तरी फक्त त्या दोघांनी फिरायला जायचं नाही, आम्हाला पण न्यायचं. किंचित रागातच पुस्तक डेस्कवर ठेवलं अन फुरंगटून गुडघ्यात डोकं घालून बेडवर टेकून बसली. मेघाने 9 वाजता घरात पाऊल ठेवले अन कमालीची शांतता. रोजची बॉलची टपटप ऐकायला न आल्याने थोडेसे आश्चर्य वाटलेच. जेवण आवरून आई अन राधाताई बाल्कनीत बसलेल्या, पण आर्या टीव्ही न बघता रूम मध्येच बसली आहे हे पाहून मनात कुठेतरी प्रश्न निर्माण झालेच. बाबांना विचारले तर काही नाही, उद्याच्या मॅचचं टेन्शन असेल, नको काळजी करू, असे सावरून घेतले. आईनेही हात वर करत सर्व ठीक आहे, फक्त एकदा बोल तिच्याशी, एवढेच सुचवले. कुणीतरी मम्मावर रागावलं आहे का? आर्याच्या रूममध्ये डोकावतच मेघाचा प्रश्न. हो, आणि मी बोलणार पण नाही, अजिबात बोलणार नाही. मुद्दाम पुस्तक उघडून डोळ्यासमोर धरलेलं. बापरे, आता काय करावे? मम्मा कान पकडून उठाबशा काढू दे का? बेडवर पर्स अन बॅग ठेवत मेघाने कान पकडले अन साडी सावरत अर्धवटच उठाबशा सुरू. 1 2 3. नको ना मम्मा. कानावरचे हात सोडवून तिला बेडवर बसवले. का उशीर केला तू? श्वेता आंटी सोबत एकटीच गेलीस? आर्या पुन्हा फुरंगटून बेडच्या कोपऱ्यात बसलेली. नाकावरचा राग चांगलाच जाणवला. अरे माझी शोनाती, श्वेता आंटीला थोडीशी हेल्प हवी होती ग. वी हेल्प इच अदर. तूच तर शिकवलं मला, बी माय बडी, हो ना? मम्माचे केविलवाणे शब्द. घुश्यातही खुदकन हसू आलेच तिच्या गाली अन होकारार्थी मानही डोलली. श्वेता आंटीने तर तुला थँक्स सांगितलं आहे. मम्माला तिच्यासोबत जाऊ दिले, तिची मदत झाली म्हणून. मेघाने बेडवरची गिफ्ट बॅग हळूच उघडली. मला नको थँक्स. अजूनही आर्याची धुसफूस सुरूच. बरं, राहिलं. मग थँक्स सोबत हा जो चॉकलेटचा बॉक्स तिने पाठवला आहे तोही परत देते. सांगते तिला, तुझं थँक्स पण नको आणि चॉकलेट्स पण नको. मेघानेही आर्याच्या आवाजाची नक्कल करतच रागावण्याचा आव आणला. चॉकलेट्सचा डब्बा पाहून टोणकन बेडवरून उडी मारत आर्या मेघासमोर हजर. चॉकलेट्स? हे सगळे माझ्यासाठी? निरनिराळ्या आकाराची चॉकलेट्स पाहून डोळे लुकलुकले. हो, आता आपल्या घरात आर्या तर तूच ना. श्वेता आंटी म्हणाली माझ्या क्यूट आर्याला दे. प्रेमाने आर्याला मिठीत घेत गोंजारत राहिली काही वेळ. बॉक्स उघडून एक एक चॉकलेट स्वतःच्या आणि मम्माच्या तोंडात भरवत आर्या बाहेर पळाली, आनंदात उड्या मारत. इवल्याशा नाकावरच्या तिखट रागाचा तात्पुरता इलाज त्या गोड चॉकलेटने केलेला, पण आर्याच्या त्या कोवळ्या मनात काय दडलंय याचा शोध घेणं जरुरी होतं.
डायनिंग टेबल जवळच्या भिंतीला टेकून मेघाही तिचा उत्साह पाहण्यात रमली. पण मनात काही प्रश्न रेंगाळलेच. सहजच बाबांकडे नजर गेली. मेघा, नको काळजी करू, सर्व ठीक आहे. बाबांच्या पापण्यांची एकदाच केलेली ती उघडमीट, तेच चेहऱ्यावरचे शांत भाव, तीच आश्वासक नजर, खंबीर पाठिंबा आणि तीव्रतेने आठवण झाली त्याची, राजीवची. राजीव, तुम्हीही असेच धीर देता कायम. तुमच्या डोळ्यात ओतप्रोत भरलेला विश्वास, मी आहे ना सोबत, हे वचन. आणि मग सगळं सोपं वाटतं, सहज, सुंदर. बांद्राचा बोझो नाईट क्लब, तरुणाईचा सळसळता उत्साह, इंग्रजी गाण्यांची जुगलबंदी आणि त्यावर थिरकणारे श्वेता आणि अभिमन्यू. श्वेता, हमारे भाई एंड भाभी जी कितने स्वीट है यार. हमारे एंगेजमेंट के लिए झगड़ रहे थे, पर भाभी जी ने तो बहुत ही बढ़िया रिंग्स हमारे लिए चुनी है. अभिमन्यूने नाचतच तिला गोल फिरवत पुन्हा जवळ घेतले. क्या तुम भी सीधा भाभी जी, डर गई मेघा. भैया तो मेघा को कुछ बोल नहीं रहे, और ये कौन देवर सामने आ गया. त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत ती डोलत होती. हाँ, मजा तो बहुत आया, पर यार दोनों साथ में कितने प्यारे दिखते हैं. जैसे वो कहते हैं ना सुर में, हाँ बस जस्ट परफेक्ट फॉर ईच अदर. तिला मिठीत घेत तिच्या कानात हळूच सांगणे. त्याने हे सांगता क्षणी त्याच्यापासून किंचित दूर होत श्वेताने आनंदात त्याच्याकडे पाहिले. तुम्हें भी लगा ना. अभी यार दोनों आंखों से इतनी बातें करते हैं कि एक दूसरे की आंखों में पढ़ने में तो जैसे PhD की हो. अमेजिंग केमिस्ट्री है दोनों में, और आजकल तो केमिस्ट्री असर भी कर रही है. देखा नहीं कैसे खो जाते हैं एक दूसरे की आंखों में. त्याच्या गळ्याभोवती हाताची मिठी घालत त्याला एकटक पाहणे. हाँ, और तुम उन्हें परेशान करती हो गाने गाकर, मेरी बदमाश कोयल. तिचे गाल हळूच ओढत तिला पुन्हा मिठीत घेत पाय हळूहळू डोलत होते. और तुम क्या कबूतर, बहुत ही प्यार आ रहा था भाई और भाभी के सामने. त्याच्या दंडावर फटका देत तिने दटावले. अरे उनको थोड़ा ट्रेनिंग दे रहा था कि प्यार कैसे करते हैं, असं म्हणत तिच्या गालावर ओठ टेकवलेच. अच्छा, पर तुमने तो भाई को प्रॉमिस किया है हम एंगेजमेंट तक दूर रहेंगे. हटो दूर कबूतर, असं म्हणत लाडात त्याला दूर ढकलत ती बुफेकडे वळली. अरे रुको मेरी कोयल, असं म्हणत तो तिच्या पाठी निघालाच. उशिराच जेवण आवरून बाल्कनीत उभा राजीव. दूरवर किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, आकाशात ढगाआड लपणारा चंद्र पाहत संध्याकाळच्या आठवणीत रमलेला तो. मेघा, आज रात्री फोन करा हे सांगताना तुमच्याही डोळ्यात माझ्याबद्दलच्या स्पेशल फिलिंग्स दिसल्या मला. पण काही क्षणच, क्योंकि फिर आपकी झुकी पलके बीच में आ जाती है और वो आपकी शर्मीली मुस्कुराहट, फिर हम भूल जाते हैं कि क्या पूछ रहे थे, बस खो जाते हैं उन लम्हों में. गालातल्या गालात हसतच होता की जियाची डॅड ही खणखणीत हाक ऐकू आली आणि बाल्कनीतून आत वळला. हसू लपवले आणि नॉर्मल डॅड रूप समोर. डॅड, श्वेता आंटीची रिंग दाखव ना. ती बेडजवळ पाय दुमडून बसली. स्वीटू, रिंग्स मी श्वेता आंटीकडे दिल्या आहेत. हा फोटो बघ, या रिंग्स आहेत. मोबाईल तिला देत तो वॉर्डरोब मधून ड्रायक्लीनला देण्याचे ब्लेझर्स बाहेर काढू लागला. वाव, इट्स एलिगंट. मेघा आंटीची चॉईस असणार हो ना. राजीवने हळूच मागे बघत होकारार्थी मान हलवली. मला माहीतच होतं ही आंटीचीच चॉईस. आंटी आर्टिस्ट आहे ना, सो सुंदर आणि युनिक डिझाईन ती बरोबर शोधून काढते. त्याचे ब्लेझर शोधण्यातच लक्ष. अशीच स्पेशल रिंग आंटीच्या बोटांवरही छान दिसेल ना, कारण आंटी तर रिंग घालतच नाही. तिचं किंचित उदासीपणाचा आव आणत बोलणं आणि हळूच वाकून डॅडकडे पाहिलं. त्याने अजूनही वळून बघायचे टाळलेच. डॅड, आपण आंटीसाठी रिंग घेऊया का गिफ्ट. व्हॉट? नो,
असे कुणालाही रिंग गिफ्ट देत नाहीत. तो हातातील ब्लेझर बेडवर टाकतच बोलला, किंचित गोंधळातच. पण जिया अजूनही प्रश्नार्थक नजरेनेच त्याच्याकडे पाहत होती. बेटा, रिंग्स एंगेजमेंटमध्ये एकमेकांना घालतात. तिच्या समोर बसत त्याचा समजावण्याचा प्रयत्न. ओ, म्हणजे जर आपल्याला तिच्यासाठी रिंग घ्यायची असेल तर? गाल हातावर टेकवत छताकडे पाहत तिचा विचार करणं. तर काय जिया? तिच्याकडे रोखून पाहत त्याचा प्रश्न. नथिंग नथिंग, जस्ट थिंकिंग. मग मेघा आंटीसाठी रिंग कोण घेणार? एक उसासा टाकत उठून त्याने ब्लेझर ड्रायक्लीनच्या क्लोथ बास्केटमध्ये ठेवले. डॅड, सो जर कोणी XYZ अंकलनी आंटीशी लग्न करायचं ठरवलं तर ते आंटीसाठी रिंग घेऊ शकतात ना? व्हॉट? जिया, व्हॉट्स गोइंग ऑन इन युअर माइंड? चिडूनच तिच्या समोर येऊन बसला. नथिंग डॅड, मी फक्त क्युरिओसिटी म्हणून विचारते आहे. जनरल क्वेश्चन. तुला काय वाटलं? तिने अत्यंत साधेभोळेपणाने विचारलेला चतुर प्रश्न. पुरे आता हे जनरल क्वेश्चन्स. कुणीही मेघा आंटीशी लग्न करत नाहीये, ओके? त्याने कडक शब्दातच सांगितले. आधी ती दचकली, मग खुदकन हसत मान डोलावली. आंटीशी असे काहीही बोलू नको, त्यांना वाईट वाटू शकतं. डोंट हर्ट हर. त्याचा हळवा झालेला आवाज आणि तिने पटकन डॅडला मिठी मारली. डॅड, मला माहित आहे यू लाईक हर, म्हणून तर माझ्या बोलण्याचा राग आला ना. बघ, आपल्या दोघांना ती आवडते. ओह सॉरी डॅड, आय जस्ट थॉट की आंटी किती स्वीट आणि केअरिंग आहे ना. ती ज्या पण अंकलशी लग्न करेल ही मस्ट बी व्हेरी व्हेरी लकी. आणि आंटी सारखी मम्मा तर हर एक बच्च्याकडे असावी, हो ना? ती तशीच मिठी मारून त्याच्याशी बोलत होती. येस, शी इज ट्रूली अमेझिंग. नकळतच बोलून गेला. थँक्यू 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 डॅड, असे म्हणत डॅडचे गाल प्रेमाने ओढत जिया बाहेर पळाली आणि राजीवने हसतच केसातून हात फिरवला. जिया बेटा, माझी बदमाश स्वेटू. तिला वाटत आहे मला समजत नाही की तिला काय सुचवायचं आहे. पण काय करू जिया, मेघाला घाईत लग्नाबद्दल विचारलं आणि जर नकार आला तर? आय मीन, आज कुठे मेघाने फिलिंग्स मान्य केले आहेत. पूर्णपणे नाही, बट सुरुवात तर झाली आहे. मला आर्याचीही काळजी आहे. तिने मला डॅड म्हणून एक्सेप्ट करणं खूप जरुरी आहे. आज तिला आणि जियाला नाही घेऊन गेलो म्हणून आवाजात थोडी नाराजी होती. मला का नाही नेलं? आता माझी आणि तुमची कट्टी, असं म्हणाली. सॉरी म्हणालो तिला. नंतर शोरूममधूनही पुन्हा फोन केला. मगच मॅडमचा राग गेला. आर्याचं टेन्शन आहे आणि ही जिया काहीही बोलून घाबरवते. XYZ अंकलनी मेघा आंटीशी लग्न केलं तर? ही काय मॅथमॅटिक्सची इक्वेशन आहे की कोणीही XYZ अंकल मेघा आंटीशी लग्न करेल? असा कसा करेल? इथे राजीव मेहरा आहे, मेघा आणि त्या XYZ अंकलच्या मध्ये उभा. नो XYZ अंकल फॉर मेघा. इट्स ओनली राजीव अँड मेघा. स्वीटू बेटा, मेघा आंटीसाठी रिंग तूच ठरवणार आहेस. अजून थोडे दिवस और महिने. मेघाने आर्याला झोपायला नेले आहे हे पाहून हळूच आपल्या रूमचे दार लोटत कविताताई नितीन रावांसमोर बसल्या. ते पुस्तक वाचण्यात मग्न. अहो, आर्याचं हे असं वागणं, भीती वाटते कधी कधी. हळू आवाजात विषय छेडलाच. हो कविता, चिंता मलाही आहे. मेघा राजीव मधले जुळणारे नाते आर्या सहजपणे मान्य करेल का? अहो, हे काहीतरी नवीनच आहे आर्याचं. राजीव अंकल तर आवडतात ना तिला. हातातील पुस्तक जवळच्या टेबलवर ठेवत तांब्यातील पाण्याचा घोट घेत एक खोल श्वास घेतला. तिला राजीव अंकल आवडतात, पण त्यांचं मम्मा सोबत असणं कदाचित तेवढंसं पटत नाही. रविवारबद्दल सांगतानाही अंकल गार्डनमध्ये मम्मा सोबत बेंचवर बसून का गप्पा करत होते? तिला पडलेला प्रश्न. मग समजावलत का? कविताताईंचा काळजीचा स्वर आणि डोळ्यात भीती होतीच. हो, बोललो तिच्याशी.
सांगितलं तिला, सोन्या, जसे तुम्हाला गप्पा करण्यासाठी, आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी शाळेत फ्रेंड्स असतात ना, तसेच मम्मा आणि राजीव अंकल फ्रेंड्स आहेत. ऐकून तर घेतलं, पण फारसं पटलेलं वाटलं नाही. आर्याचं कसं आहे, मम्मा माझी, अंकलही माझे, पण हे दोन्ही रिलेशन मी सेपरेट ठेवणार आणि त्याचमुळे मम्मा आणि अंकल सोबत आहेत हे पचवणं तिच्यासाठी जड आहे. हो, मला तिने समीर आणि मेघाच्या फोटोविषयी विचारलं. फोटो फ्रेम कुठे गेली? माझ्याकडून चुकून पाणी पडलं, फोटो खराब झाला, असं काहीतरी उत्तर द्यावं लागलं. आर्याच्या मनात काय आहे खरंच कळत नाही. म्हणजे ती समीरची फारशी आठवण काढत नाही किंवा तो नसण्याने आयुष्यात काही कमी आहे असंही दाखवत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं समीरच्या जागी राजीवला ती आपसुकच स्वीकारेल, पण आज सारखं तिचं हट्ट करणं आणि चिडणं पाहिलं की प्रश्न पडतात. हो कविता, आपण तर प्रयत्न करतच राहू. जसे आज समजावले तसेच हळूहळू समजेल ती. डॅड या नात्याची आवश्यकता वाटण्यासाठी त्या नात्याची आयुष्यातील पोकळी आधी जाणवली तर पाहिजे. मेघाने आजपर्यंत मम्मा आणि डॅड हे दोन्ही रोल उत्कृष्टपणे पार पाडलेत. आपणही होतोच मदतीला. त्यामुळे आर्याही मेघासारखीच खंबीर आणि निडर आणि मी जशी आहे तशी ओके आहे या स्वभावाची झाली आहे. पण राजीवच्या आगमनाने मेघाला जशी आयुष्यातील साथीदाराची कमी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. राजीवच तो उत्कृष्ट जीवनसाथी आहे हे तिला कळलं तर आहे, फक्त ती ते स्पष्टपणे मान्य करणार नाही. तसंच आर्याचंही आहे. राजीव अंकल छानच आहेत, आवडतही आहेत, पण हेच राजीव अंकल तिचे डॅडही होऊ शकतात हा विचार अजून तिने केलेला नाही. पण कविता, तिच्या कोवळ्या मनावर आपण हा विचार मुद्दामूनच न बिंबवलेला बरा. हा विचार, हे नातं हळूवार तिच्या मनात रुजू दे. राजीव पूर्ण प्रयत्न करत आहे, आपण पाहत आहोत ना. त्याचं नियमित फोन करणं, तिला वेळ देणं, वीकेंडला ठरवून खास असं काहीतरी करणं. तोही या नात्याला रुजवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहे. फार कमी ठिकाणी हे पाहायला मिळते आणि त्यासाठी त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कविताताईंच्या हातावर थोपटत त्यांनी विश्वास दिला. हो, मेघालाही रोज रात्री 11:30ला आठवणीने फोन करतो आणि छान अर्धा तासभर दोघे गप्पा करतात. तुम्हाला कसं माहीत? आपण तर 10:30ला झोपतो ना. ते मी कधीतरी पाणी प्यायला जाग येते ना तेव्हा ऐकलं. धन्य आहात असे भाव नितीनरावांच्या चेहऱ्यावर. मेघाचा खळखळून हसण्याचा आवाजच इतका छान वाटतो ना. खूप आनंदी आहे आपली मेघा राजीव सोबत. गुणाचा आहे माझा जावई. एवढं मोठं नाव, एवढी प्रतिष्ठा, पण खूपच नम्र आणि प्रेमळ. काय हो, एकदम जावई? अजून कशात काही नाही आणि तुम्ही लग्न ठरवल्यासारखे बोलत आहात. उठून पंखा थोडासा फास्ट करत त्यांनी वळून पाहिले. ते तर ठरणारच आहे. त्या परमेश्वराने एवढं सगळं चांगलं घडवून आणलं आहे, ते पूर्णत्वाला नक्कीच आणणार. त्या विधात्याला काळजी आहे. कविताताई पातळसे पांघरूण अंगावर घेत पहुडल्या आणि नितीनराव जाऊन खिडकीत उभे. हो, हल्ली 2 आठवडे माझं आणि मेघाचं कॉफी आणि गप्पा नाहीच झालेलं. आयुष्यात नवीन साथीदार जो आला आहे, कॉफीसाठीही आणि गप्पांसाठीही. राजीव, ही अशीच साथ आयुष्यभर दे माझ्या मेघाला. डोळ्यांवर पेंग येईपर्यंत आर्याचे प्रश्न सुरूच होते. श्वेता आंटी, अभि अंकल आणि सर्वात महत्वाचे राजीव अंकल. मग आंटीने तुम्हा दोघांनाच का नेलं? श्वेता आंटीचे मम्मा पप्पा का नाही आले? अभि अंकलचे पॅरेंट्स कुठे होते? रिंग घ्यायला किती वेळ लागतो? रिंग घ्यायचीच असते का? नाही घेतली तर? रिंग तू निवडली की अंकलनी? अंकलला शॉपिंग आवडत नाही असं म्हणालेले, मग ते का गेले तुमच्यासोबत? अजून एंगेजमेंटची काय कामं बाकी आहेत? तू आणि अंकल पुन्हा आम्हाला सोडून एकटे जाणार नाही ना? या आणि अशा अगणित प्रश्नांनी मेघाचे डोके बधीर झालेले. कितीही शांत चित्त ठेवून उत्तरं दिली तरीही मनाची घालमेल तर शमेना. आर्याला थोपटून झोपवून रूमकडे परतली.
तरी मनात विचारांचं वादळ पिंगा घालतच होतं. आर्या स्पष्ट असं काहीच म्हणाली नाही. मी आणि राजीवजींनी एकत्र जाणे हे ना पूर्णपणे मान्य केलं ना अमान्य. असे गोंधळात टाकणारे प्रश्न, चूक का बरोबर, उत्तर ठरवण्याची जबाबदारी मम्मा आणि अंकलची. मम्मा, आजो आणि आजी सोडले तर फारशी कुणाच्यातही न गुंतणारी आर्या. राजीव अंकल आपलेसे वाटत आहेत आणि त्याचमुळे हक्क दाखवला जात आहे. पण अंकलना कुणासोबत शेअर करायचे नाही. पॉझेसिव्ह आहे आर्या. आणि मग सगळा गोंधळ. बाळा, बहुतेक आपण दोघीही एकाच नावेच्या प्रवासी आहोत. नवीन नात्यात गुंतलो आहोत तरी मान्य करायचे नाही का? मनात काही भीती, दुखावले गेलो तर? राजीव अंकल कॉलिंग हे फोनवर दिसत असूनही पटकन फोन उचलावासा वाटेना अन बेडवर पडलेला फोन वाजतच राहिला. त्याची कंपने जवळ ठेवलेल्या हाताला जाणवत होती. फोनला स्पर्श करताना हातही किंचित थरथरला. खोलवर श्वास घेत उचलणारच होती की बंद झाला. मनात पुन्हा अनिश्चितता डोकावत होती. कॉल बॅक करू की नको? आर्या, मेघा मम्माने राजीव अंकलशी गप्पा करायच्या की नाही? बच्चा, जसं तुला राजीव अंकल नाही भेटले तर चिडचिड होते तसंच माझंही आहे ग. बोलणं नाही झालं तर तगमग. पुन्हा फोन वाजला आणि हिने क्षणाचाही विलंब न करता उचलला. त्याचं हॅलो ऐकून तशीच बसून राहिली. ना हॅलो ना हाय. मनाला सावरण्यासाठी घेतलेले काही खोल श्वास मात्र त्याच्यापर्यंत पोहोचले. मिस जोशी, आर यू ओके? त्याची काळजी. एक विचारू? मनातील अनिश्चितता आवाजात उतरलेली. काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम असं नाही. आवाज थरथरलाच. काहीतरी झालं आहे. इज इट आर्या? त्याचा हळुवार आवाज आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलंच. राजीव, कसं हो सगळं ओळखता? तुम्हाला कसं कळलं? तुमच्या आवाजात चिंता जाणवते आहे आणि या क्षणी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आर्या आहे. तिचीच काळजी, राईट? बोला, काय झालं? त्याचा शांत स्वर आणि हिने बोलण्याआधी घेतलेला दीर्घ श्वास. आज आपण दोघंच श्वेतासोबत गेलो तेव्हा जिया वॉज ओके का? कारण आर्या थोडीशी अपसेट होती. मी घरी पोहोचले तेव्हा मॅडम रागावलेल्या. मला वाटलंच. आर्या म्हणाली मला, अंकल तुम्ही फक्त माझ्यासोबतच फिरायला जायचं. दम दिला मला. सॉरी म्हणालो, मगच माफ केलं. बोलून झालं आणि हसला छानसं. म्हणजे याचा अर्थ काय? हिची चिंता. शी फील्स की राजीव अंकलनी जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबतच घालवावा. त्याने आनंदात सांगितले. पण असा हट्ट तिने आधी कधीच केलेला नाही. तिचं हे असं पॉझेसिव्ह होणं माझ्यासाठी नवीनच आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत आपण पॉझेसिव्ह होणं नॉर्मल असतं, नाही का? तो समोर नसतानाही त्याचा मिश्किल स्वर मात्र कानाला सुखावून गेला. मेघा, सकाळी मल्लिकामुळे कोण पॉझेसिव्ह झालेलं? राजीव, पूरबला पाहून तुमचीही चिडचिड झालेलीच की. बरं ते राहू दे. जियाचं म्हणणं काय होतं? तिने सफाईदारपणे विषय बदलला. जिया अपसेट नव्हती, पण तिच्या बोलण्यातून बरेचदा जाणवतं की तीही सतत तुमच्याबद्दल विचार करत असते. तुमच्यासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून धडपडते. नवीन नवीन मार्ग शोधत असते. हो, ते मलाही माहीत आहे. तिने बोलूनही दाखवलं आहे. पण आर्याच्या रुसण्याने मला थोडं टेन्शन आलंय. मिस जोशी, गेल्या काही दिवसात आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात नवीन गोष्टी घडत आहेत. नवीन व्यक्तींचा प्रवेश झाला आहे. त्या प्रत्येकासोबत आपापलं वेगळं नातं आहे, पण ती सर्वच नाती एकमेकांशी जोडलेलीही आहेत. आणि मे बी दॅट्स वाय मनात गोंधळ आहे की सगळं कसं मॅनेज करायचं. त्याच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा तिला भावला. जणू आपल्याच भावना त्याच्या ओठी आलेल्या. हो, अगदी खरं. म्हणून तर समजत नाही ना की आपण जे करत आहोत ते नक्की चूक का बरोबर, योग्य का अयोग्य.
एका नात्याला सांभाळताना दुसरं नातं दुखावलं जात नाही ना, ही भीती मनात सतत असते. मन मोकळं केलं अन बरं वाटलं. डू यू रिमेंबर, तुम्हीच म्हणालेला ह्युमन रिलेशनशिप्स आर कॉम्प्लेक्स. नाती जुळायला, फुलायला, बहरायला वेळ द्यावा लागतो. ते अजूनही लक्षात आहे तुमच्या? काही दिवसांपूर्वीच तिचे शब्द त्याच्या तोंडून ऐकून गालावर अलगद हसू आलंच. ऑफकोर्स, तुमची फिलॉसॉफी आहे, विसरून कसं चालेल, असं बोलून त्याचं गडगडाटी हसू. काहीही तुमचं, पुन्हा फिलॉसॉफी, पुन्हा माझी थट्टा. जा, मी बोलणारच नाही. तिचे लटक्या रागाने फुगलेले गाल आठवून पुन्हा हसला. लिसन, नात्यांबद्दल माझंही तेच मत आहे. रिलेशनशिप नीड टाइम अँड पेशन्स. मी जास्त विचार केला का आर्याच्या वागण्याचा? नाही, तुमचं काळजी करणं अगदीच चूक नाही. ती लहान आहे. हे सगळे बदल समजून घेण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी वेळ लागेल, नाही का? थोडा पेशन्स ठेवा, सगळं ठीक होईल. त्याच्या शब्दांनी मनाला उभारी आली. ह्या राईट. तुम्हाला वाटत असेल तर मीही बोलतो आर्याशी. तिच्या मनात कुठलीही शंका नको, रागही नको. आपण दोघंही तिच्यावर सारखेच प्रेम करतो. ती आपल्या दोघांसाठीही महत्वाची आहे. त्याच्या शब्दांवर समाधानाने डोळे मिटले अन ओघळलेले अश्रू हातांनीच टिपले. हो, जशी आर्या तशीच जियाही महत्वाची आहे. ती काही बोलते का हो? जिया, ती तर आजकाल खूप चुरूचुरू बोलते, पण काय करणार, तिच्या दोन्ही बेस्ट बडीज बडबड्या आहेत. संगत का असर, अजून काय. गप्प बसा हा, नाहीतर काय धपाटा, त्याने मिश्किलपणे विचारलं अन गाडीतील आठवणीने हसतच लाजली. इश्श, काहीही तुमचं. त्याचं खदखदून हसणं अन हिचं त्या आवाजाला कानात साठवणं. सो, जिया आणि आर्या दोघींनाही पुरेसा वेळ देऊया ही नाती समजून घेण्यासाठी. आणि वी ऑल्सो नीड टाइम, राईट? त्याचं हळूहळू अंदाज घेत बोलणं आणि इकडे हिचं ओठ दाबून हसणं. टाइम कशासाठी? निरागस प्रश्न, पण खोडकर डोळे. रिअली, मी सांगू? हो, उत्तरासाठी कान आतुरलेले. सो वी नीड टाइम फॉर टेक्नोसिस, सिरीन, न्यू कॉन्ट्रॅक्ट अँड बोर्ड मीटिंग, श्वेता अभि मॅरेज, आपली नेव्हर एंडिंग विशलिस्ट. बरीच कामं सोबत पार पाडायची आहेत. हे नेव्हर एंडिंग काय असतं? विशलिस्ट आहे, नेव्हर एंडिंग कशी? विशलिस्ट ही सतत इन्व्हॉल्विंग असते ना, म्हणजे हळूहळू वाढत जाणारी. आज मला 2 गोष्टी आठवल्या, उद्या अजून एक, मग अजून एक. आजच बसून पूर्ण विशलिस्ट लिहू शकत नाही ना, परवा त्यातली एखादी विश पूर्ण होईल. सो हे सतत चालूच राहील. पूर्ण झालेल्या विश वजा करत नवीन विश ऍड करत जाणं. नेव्हर एंडिंग. बापरे, म्हणजे तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्या कमिटमेंट्स वाढत आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे ना? वाय, कोण म्हणालं वेळ कमी आहे? इट्स अ लॉंग टर्म कमिटमेंट, डोंट फॉरगेट. अच्छा, लॉंग टर्म कमिटमेंट का? हे जरा जास्तच लॉंग होत नाहीये का? पुन्हा खळखळून हसली. हाँ जी, मंजिल की परवाह कौन करे जब सफर ही इतना खूबसूरत है. त्याचे मधुर शब्द आणि हिचे आवाजावी विस्फारलेले डोळे. मिस्टर मेहरा, प्लीज झोपा आता. अजून काव्यात्मक काहीतरी तुम्हाला सुचण्याआधी गुड नाईट. गुड नाईट म्हणूनही काही वेळ हसतच होती आणि तो फक्त ते हसणे ऐकत होता. हे गाणे कोण ऐकत आहे? त्याच्या घरातून येणारे गाण्याचे स्वर तिच्या कानावर, आणि गाणंही ओळखीचं, बाबांच्या आणि तिच्या आवडीचं. खूपदा त्यांच्यासोबत बाल्कनीत बसून ऐकलेलं. डॅड, त्यांना जुनी गाणी ऐकायला आवडतात. डॅड नाही आवडतात? बाबांनाही. ही जुनी गाणीच किती छान आहेत ना, अर्थपूर्ण शब्द, मनाला स्पर्श करून जाणारी, ओठात रेंगाळत राहणारी. 50 वर्षांपूर्वीचं गाणं आहे, पण अजरामर. आता ऐकलं ना, उद्या दिवसभर हेच गाणं असेल माझ्या मनात आणि ओठात, सतत गुणगुणायला. येस,
अ परफेक्ट सॉन्ग फॉर दिस सिच्युएशन. तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहां भी ले जाए राहे हम संग है. राईट मिस जोशी? त्याच्या शब्दांनी ओठांवर हसू अन अंगावर शहारा आलाच. किती बोलता हो तुम्ही, गाणं ऐका. खोटं खोटं दटावलंच त्याला. अन खरंच तोही स्तब्ध झाला. अन ही मंत्रमुग्ध, रममाण दोघेही, गाण्याला ऐकण्यात की गाणं जगण्यात. मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना. त्याच्याकडून येणारे गाण्याचे बोल हिच्या हृदयात झिरपत होते, मनावर कोरले जात होते. तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे. अन खरंच मनात रुतून बसल्या काही पंक्ती. लाख मनाले दुनिया, साथ ना ये छूटेगा. आके मेरे हाथों में, हाथ ना ये छूटेगा. ओ मेरे जीवन साथी, तेरे मेरे सपने अब एक रंग है. हो जहाँ भी ले जाए राहे हम संग है. गाणे संपले तरीही फोन सुरू होताच. कुणी ठेवावा आधी इस कश्मकश में दोनों भी. आपापल्या घरातून आकाशातील चंद्र पाहत स्वप्नात हरवलेले दोघेही. गाण्याचा अंमल काही उतरणार नव्हता. आणि यावेळी काहीच न बोलता तिने फोन कट केला. गाण्याचे बोल आठवत बेडला टेकून बसली. उशीला जवळ घेत घट्ट मिठीत जखडले. डोळे मिटले. बंद डोळ्यांसमोरही तोच चष्मिश, मिश्किल, बाहुबली. राजीव, आज कविमन कुठून जागे झाले? म्हणे मंजिल की परवाह कौन करे. पण हेही सही आहे. तुमच्या त्या धीरगंभीर आवाजात एखादी गझल ऐकायला मिळाली तर वाह. खरं तर माझ्या मनातील गोंधळाला शमवण्यासाठी मी बाबांकडे जायला हवं होतं. त्यांच्याशी विचार विनिमय करायची सवय आहे. नात्यांचे गुंते सोडवण्यात त्यांचा हातखंडा. मनातील घालमेल ओळखून अचूक उपाय सुचवतात. एक मन म्हणतही होते कॉफी करावी आणि बाबांना बाहेर बोलवावे. पण तुमचा फोन आला आणि मनात साचलेलं सगळं बोलून टाकलं. आणि आता खूप हायसं वाटत आहे. नातं रुजायला वेळ देऊया. किती सोपं केलं सगळंच. माझी आर्या नशीबवान आहे की तिच्याकडे राजीव अंकल आहेत. तिला समजून घेणारे आणि समजावणारेही. मी आता यापुढे आपल्या चौघांच्या नात्यात जर काहीही प्रश्न मला पडले तर तुमच्याशीच बोलणार. आपणच सोडवायला हवेत ना हे चौघातील प्रश्न. असंही या नात्यांची सांगड घालण्याची जबाबदारी आपलीच आहे. मीही तयार आहे या अवघड प्रश्नावर उत्तर शोधायला, अडचणींवर मात करायला, तुमच्या सोबतीने. राजीव बाल्कनीतून आत येत बंद झालेल्या फोनला टेबलवर ठेवत बेडला टेकून बसला. दोन्ही हात डोक्यामागे ठेवत डोळे मिटून घेतले. मेघाचे हसणे, लाजणे आठवत चेहऱ्यावर मंदस्मित पसरलेले. मेघा, तुमचा रडवेला आवाज ऐकून भीती वाटली. आजच संध्याकाळी नवीन सुरुवात करायचं ठरवलं. एक पाऊल पुढे टाकलेलं. तुमचं ते खूप जास्त विचार करणं आणि मग आर्याबद्दलची चिंता. पुढे टाकलेलं पाऊल मागे तर घेत नाही ना, ही धाकधूक होती माझ्या मनात. इट्स गुड की तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोललात आणि आपण एकमेकांना समजून घेतले. एवढा सोपा नाही ना हा नात्यांचा प्रवास. कॉम्प्लिकेशन्स तर असणारच आहेत, पण सोबत असू तर मार्ग काढता येईल. तुम्हीही या प्रवासासाठी तयार आहात हे जाणवलं. उत्तरातील पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला. अँड दॅट इश, व्हॉट्स दॅट? पण ते ऐकायला मस्त वाटलं. फेल्ट लाईक तुम्ही नक्कीच लाजून डोळे मिटले असणार. चला मेघाजी, अब तो जैसे अभी ने कहा, हमारी कहानी तो लिखनी ही है. तेरे मेरे सपने अब एक रंग है.
सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.